पेन तालुक्यात ब्लास्टिंगमुळे मोठे नुकसान झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। कावजी आदिवासी वाडीतील नागरिकांनी आता प्रांत अधिकाऱ्यांकडे निवेदन देत उत्खनन तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, पहा हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस। रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील निधवली ग्रामपंचायत हद्दीतील कावजी आदिवासी वाडी येथील आदिवासी बांधवांनी प्लास्टिक उत्खनन तात्काळ बंद करण्याची मागणी करत प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे। आदिवासी बांधवांच्या म्हणण्यानुसार 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर सांकशी किल्ल्याची दरड कोसळली। या दुर्घटनेत आंब्याच्या बागा, सागाची झाडे तसेच घरांवर मोठे मोठे दगड पडून नुकसान झाल्याचा दावा करण्यात आलाय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे नुकसान सातत्याने सुरू असलेल्या ब्लास्टिंग आणि उत्खननामुळे झाल्याचा त्यांचा आरोप आहे। या प्रकरणी संबंधितांवर तात्काळ कारवाई करून ब्लास्टिंग उत्खनन बंद करण्याची मागणी त्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। तसेच सातत्याने होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे ऐतिहासिक सांकशी किल्ल्यालाही धोका निर्माण झाला असून भविष्यात आणखी दरडी कोसळून किल्ल्याचे नुकसान होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे। प्रशासनाने तातडीने ब्लास्टिंग उत्खनन बंद करून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा समस्त आदिवासी बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा निवेदनातून देण्यात आलाय। भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल असेही त्यांनी म्हटले आहे। संदीपजी, आज जे तुम्ही जे निवेदन दिलं होतं कावजी वाडीच्या संदर्भात नेमकं काय होतं? निवेदन जे 6 जुलैला जे पाऊस झालं आणि त्यावेळी आपण पाहिलं की एक मोठी दरड कोसळली आणि त्या दरडमुळे कावजीच्या वाडीमधील 4 गावांमध्ये घरांमध्ये माती शिरली होती आणि त्यामुळं तिथल्या लोकांनी त्या लोकांना त्या चिखलामधून बाहेर काढलं। परंतु ज्यावेळी आम्ही प्रत्यक्षात त्या गावाला भेट दिली आणि सर्व लोकांशी जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा लक्षात आलं की ती नैसर्गिक आपत्ती नसून एक मानवनिर्मित आपत्ती आहे। कारण साक्षी किल्ल्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात खाणींचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि तिथे संध्याकाळी आपण पाहिलात की 5 नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात हादरे बसत असतात, जे जणू काय तिथे भूकंपाचे हादरे बसतात का काय अशा पद्धतीने प्लास्टिंग तिथे सुरू असते आणि त्यामुळेच त्या साक्षी किल्ल्याला जो आहे तिथे तडे गेलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात जेव्हा पाऊस पडलं तेव्हा ती दरड पूर्णतः त्या गावावर कावजीच्या वाडीवर आलेली आपल्याला पाहिली। आम्ही आमच्या निदर्शनास आले आणि सर्व लोकांशी जेव्हा आम्ही चर्चा केली, ही सर्व ग्रामस्थ तिथली आहेत, त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली ते सुद्धा एवढे सांगतात की मोठ्या प्रमाणात तिथे खाणींचं प्लास्टिंग सुरू असतं आणि तिथे हादरे बसत असतात आणि त्यामुळेच ती दरड कोसळलेली आहे असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे। आणि म्हणूनच त्या अनुषंगाने आज आम्ही प्रांतांना त्याचं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की त्याच्या संदर्भात जे भूगर्भ शास्त्रज्ञ आहेत त्यांना तुम्ही त्याची माहिती द्या आणि त्याची पूर्णतः चौकशी झाली पाहिजे। ज्या पर्यावरणाची परवानगी दिलेली आहे त्या परवानग्या दिल्या कोणत्या बेसिकवर त्या परवानग्या दिलेल्या आहेत? तिथे ऐतिहासिक असा साक्षी किल्ला आहे, तो किल्ला असताना सुद्धा परवानग्या दिल्या कशा? आणि मोठ्या प्रमाणात मानव वस्ती असताना सुद्धा ते परवानग्या कशा दिलेल्या आहेत? या संदर्भात सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांच्यामुळं ही दरड मानवनिर्मित दरड कोसळलेली आहे त्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशा पद्धतीचं आम्ही निवेदन तिथे दिलेलं आहे। संदीपजी, भविष्यामध्ये हा साक्षी किल्ला राहील असं वाटतं का तुम्हाला? मला तर असं वाटतं की या साक्षी किल्ल्यावरच ही लोक उठलेली आहेत का काय? जर हे वारंवार अशा पद्धतीने ब्लास्टिंग झालं, कारण आत्ता आम्ही तिथे गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं तिथे सतत हादरे बसत आहेत, त्यामुळे हा साक्षी किल्लासुद्धा कोसळण्याची मोठ्या प्रमाणात संभावना आहे। आज जे आम्ही प्रांत ऑफिसला निवेदन दिले ते आमच्या गावासाठी की पुढच्या भविष्यासाठी आमचे आदिवासींचं जीवन सुरळीत चालण्यासाठी जे काही ब्लास्टिंग केलं जातं आहे ते ब्लास्टिंग बंद करावं आणि पुढच्या भविष्यात असे आमच्या दरडी कोसळू नये याच्यासाठी पुढे आम्ही निवेदन केले आहे। ज्याच्या पुढे निवेदनचं त्याही सरकारने त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, ज्याच्यानंतर नाहीतर पुढे आम्ही आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। साक्षी किल्ल्यावरच्या खाली तुमचं गाव आहे का? हो, साक्षी किल्ल्याच्या खाली पायथ्याशीच आमचं गाव आहे। मागं जी दरड पडली होती ती तुमच्याच गाव? हो, आमच्याच गावावरती कावजीवाडी म्हणून। अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे? अधिकारी आश्वासन देतात आम्हाला, पुढे आता बघू काय काय प्रयत्न चालू आहेत ते।
प्लास्टिक चालू आहे की कसं? हो सध्या चालूच आहेत. 5 वाजले की धडाधड आवाज होतात. गावात राहूशी वाटत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणजे आता जी दरड जी पडली ती त्याच्यामुळेच पडली असं हो वाटतं. हो हो त्याच्याचमुळे गावांना लोकांना राहूशी नाही वाटत हो. गावात अशी परिस्थिती आवाज येतात तिथे. एवढी भयंकर परिस्थिती. हो एवढी भयंकर परिस्थिती. भीती वाटते काय तिथं राहायला? हा? भीती वाटते? काय परिस्थिती आहे? काय परिस्थिती आहे परिस्थिती काय तिथली? काय सगळा आदरा बसलाय आदरा बसलाय? आदरा बसलाय जाम. आम्हाला भीती वाटते भीती वाटते राहायला? आता कुठं जाऊ कुठं राहू रात्रीची बारकीला दगडी येत्या जाम खाली. दगडी येत्या खाली दगडी येतात हा, खाली? हो. हो प्लॅस्टिक मुळे हे सगळं झालेलं आहे. वाढवड मरून गेलं तर नाही हे घटना घडलेल्या आणि आता अशा घटना घडायला लागल्या. घटना घडायला लागल्या. हे भीती वाटते? हा, भीती किती वाटते. वाटतंय. किती चिखल झाला होता दरड पडली त्यामध्ये तेव्हा? एवढं आले गेलो आम्ही 4 दिवस जी शिप्या होत्या गावात. 8 दिवस बाबा हो. आमचं सगळं हे घाण कचरा काढला थोडी घाण पोरे बाळा पाहिजे कुठला गाव तुमचं? कावजीसवाडी. हे सांगशी किल्ला आहे तिथला काय? हो त्याच्यात न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी रायगड जिल्हा संपादक संजय गायकवाड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी आत्ताच न्यूज कट्टा एक्सप्रेसला सबस्क्राईब करा.